बहुजन, अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांच्या प्रश्नांना विधानसभेमध्ये स्थान मिळालं नाही ही दुर्दैवी आणि अत्यंत चिंतेची बाब असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली आहे। त्यांनी या संदर्भामध्ये विधानसभेत अध्यक्षांना पत्र लिहिलं। छत्रपती शाहू महाराज, ज्योतिबा फुले त्याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, वंचित आणि बहुजनांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी नेहमीच विचार मांडले। सध्या त्याच वर्गाशी निगडीत अनेक प्रश्न हे आमदारांनी नियमानुसार सभागृहात मांडले, मात्र त्या प्रश्नांना सभागृहात स्थान न मिळणं ही गंभीर आणि चिंतेची बाब असल्याचं बडोले यांनी या पत्रामध्ये म्हटलंय। सामाजिक न्याय, आदिवासी विकास, बहुजन कल्याण आणि दिव्यांग कल्याण विभागाशी संबंधित प्रश्नांना या अधिवेशनामध्ये संधीच मिळाली नाही अशी खंत देखील बडोले यांनी या पत्रामधून व्यक्त केली आहे। राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले सर आपल्यासोबत आहेत। सर, आपण विधानसभा अध्यक्षांना एक पत्र पाठवलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठंतरी एक नाराजीचा सूर आहे की बहुजन समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य मिळत नाही का, अशी आपली भावना झाली आहे? मुळातच माननीय विधानसभा अध्यक्षांना मी एक पत्र दिले 267 अ नुसार, आणि त्याच्यामध्ये मी हे लिहिलं होतं की बाबा ज्या आता नागपूरमध्ये अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये 8 तारखेपासून जे अधिवेशन सुरू झालं आहे, या अधिवेशनामध्ये ज्या लक्षवेधी लावण्यात आलेल्या आहेत, साधारणतः 72 लक्षवेधी, आणि त्यापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बहुजन समाज, आपला ओबीसी समाज, अल्पसंख्यक साधारणतः यांची कोणतीही एकही लक्षवेधी त्याच्यामध्ये घेण्यात आलेली नाही। बहुजन समाज जो आहे या सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागावे या अधिवेशनाच्या निमित्तानं हा त्यामागचा हेतू आहे, आणि म्हणून मी माननीय अध्यक्ष महोदयांना पत्र दिलं का किमान याची दखल घेतली पाहिजे म्हणून। काय रिस्पॉन्स आहे, काय विधानसभा अध्यक्षाकडून आपल्याला काही उत्तर मिळालं त्याबद्दल? नाही, मी कालच त्यांना पत्र दिलं आहे। याच्या पुढं मला वाटते मी मुद्दाम माननीय अध्यक्ष महोदयांच्या लक्षात आणून दिलं आहे का हे अशा पद्धतीचं व्हायला नको। त्या बाबतीमध्ये त्यांनी जी काही चौकशी आहे ती केली पाहिजे, एवढी अपेक्षा आहे। बहुजन समाज, ओबीसी समाज हा उपेक्षित होता, या सगळ्यांना न्याय देण्यासाठी, कारण यांचे सगळे आर्थिक सामाजिक प्रश्न आज तरी सुटलेले नाही आहेत, आणि म्हणून या अधिवेशनामध्ये पण यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सगळ्यांचे या लक्षवेधीच्या माध्यमातून सगळ्या आमदारांना वाटते का हे प्रश्न सोडवता येतील, आणि म्हणून ते लावले पाहिजे, आणि म्हणून तो अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटते, आणि माननीय अध्यक्षांनी त्याच्याकडे यापुढे लक्ष देतील असं वाटते। तर कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।